नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीची वाघ आणि महादेवाची अद्भुत कथा पाहिली आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीची दुसरी प्रसिद्ध कथा कोणती ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर काय आहे मग ती कथा? सविस्तरपणे जाणून घेऊया. जर चॅनेलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, म्हणजेच घंटी वाजवायला विसरू नका. समुद्रमंथन ही हिंदू धर्मातील सर्वात गूढ, प्रेरणादायी आणि प्रसिद्ध पुराणकथा आहे. ही कथा फक्त देव आणि दानवांच्या संघर्षावर आधारित नसून ती जीवनातील संकटांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या धैर्य, एकता आणि संघर्षातून यश मिळवण्याचा महत्त्वाचा संदेश देते. पुराणकाळी स्वर्गात सर्व देवता त्यांच्या संपत्ती, सामर्थ्य आणि वैभवात आनंदी होत्या. इंद्रदेव हे स्वर्गाचा राजा होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देवतांनी अनेक युद्धे जिंकली होती. त्यांच्या विजयामुळे आणि ऐश्वर्यामुळे इंद्रदेव हे अहंकारी झाले होते. एके दिवशी काय होतं, दुर्वास ऋषी स्वर्गात येतात. दुर्वास ऋषी हे क्रोधी स्वभावासाठी प्रसिद्ध होते, पण ते तपस्वी आणि महान ऋषी होते. त्यांच्या हातात एक दिव्य माळ होती, जी आनंद, शांती आणि चैतन्याचे प्रतीक होती. त्यांनी ही माळ इंद्रदेव यांना भेट दिली. इंद्रदेव यांनी ती माळ स्वीकारली, पण त्यांना तिची किंमत कळली नाही. ती माळ त्यांनी गांभीर्याने घेतली नाही. त्यांनी ती माळ त्यांचा हत्ती ऐरावतच्या मस्तकावर टाकली. ऐरावत हत्तीने ती माळ पायाखाली तुडवली. हे दृश्य पाहून दुर्वास ऋषी यांचा राग अनावर झाला. त्यांनी इंद्रदेवांना शाप दिला, तुझे आणि सर्व देवांचे तेज, बल, वैभव, शक्ती आणि समृद्धी नष्ट होईल. तुम्ही आता दीन आणि दुर्बल व्हाल. ऋषींच्या शापाचा असा परिणाम झाला की देवांच्या शक्ती कमी झाल्या आणि स्वर्गावर संकट आले. असुरांनी स्वर्गावर हल्ला केला आणि देवांचा पराभव करून स्वर्ग काबीज केले. पराभूत आणि दुःखी झालेल्या देवतांनी भगवान विष्णूंच्या चरणी जाऊन शरणागती पत्करली. त्यांनी आपल्या अडचणी भगवान विष्णूंना सांगितल्या आणि त्यांना मदतीची याचना केली. भगवान विष्णूंनी शांतपणे त्यांचे दुःख ऐकून घेतले आणि त्यातून मार्ग सुचवला. सृष्टीचे रक्षण करण्यासाठी अमृत प्राप्त करणे आवश्यक आहे. अमृत प्यायल्याने तुम्हाला पुन्हा शक्ती प्राप्त होईल, पण अमृत मिळवण्यासाठी महासागराचे मंथन करावे लागेल. दुधाचा महासागर म्हणजेच क्षीरसागर अत्यंत विशाल होता आणि त्याचे मंथन करणे एकट्या देवांसाठी अशक्य होते. म्हणून भगवान विष्णूंनी असुरांना सहकार्य करण्यासाठी तयार करण्याचा सल्ला देवांना दिला. देवांनी असुरांना सांगितले की महासागर मंथनातून अमृत निघेल, तेव्हा ते आपण वाटून घेऊ. असुरांना अमृताची लालसा होती, म्हणून त्यांनी या योजनेला होकार दिला. समुद्र मंथन करण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता होती. त्यातील पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंदार पर्वत. महासागर मंथनासाठी दांड्याच्या रूपात वापरण्यासाठी मंदार पर्वत नेण्यात आला, पण हा पर्वत खूप मोठा आणि जड असल्याने देव आणि असुरांना ते हलवणे पण कठीण झाले होते. शेवटी भगवान विष्णूंनी गरुडावर स्वार होऊन मंदार पर्वत उचलून अलगद क्षीरसागरात ठेवला. त्यानंतरची आवश्यक गोष्ट म्हणजे वासुकी नाग. मंथनाच्या दोरीसाठी वासुकी नागाला आणण्यात आले. वासुकी नागाला मंथनासाठी तयार करण्यात आले. तिसरी आणि शेवटची महत्त्वाची आवश्यक गोष्ट म्हणजे पर्वताचा आधार. मंदार पर्वत महासागरात ठेवताच तो बुडू लागला. त्याला स्थिर करण्यासाठी भगवान विष्णूंनी कासवाचे रूप धारण केले आणि पर्वताला आपल्या पाठीवर घेतले. देव आणि असुरांनी वासुकी नागाच्या दोरीचा उपयोग करून मंथन करण्यात सुरुवात केली. देव नागाच्या शेपटीच्या बाजूने उभे राहिले आणि असुर नागाच्या तोंडाच्या बाजूने उभे राहिले. मंथन सुरू होतात क्षीरसागरातून अनेक वस्तू बाहेर पडू लागल्या. मंथन सुरू होताच एक घातक विष बाहेर पडू लागले, ज्याला हलाहल विष असे म्हणतात. यामुळे सृष्टीचा नाश होण्याचा धोका निर्माण झाला होता. देव आणि असुर घाबरले आणि भगवान शिवांकडे
मदतीसाठी प्रार्थना केली. भगवान शिवांनी सृष्टीचे रक्षण करण्यासाठी पुढे येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ते भयंकर विष प्राशन केले, परंतु त्यांनी ते विष आपल्या घशाखाली जाऊ दिले नाही. त्यांनी ते गळ्यातच अडवून ठेवले. विषामुळे त्यांचा गळा निळा पडू लागला आणि ते नीलकंठ या नावाने ओळखले जाऊ लागले. भगवान शिवांच्या या महान त्यागामुळे सृष्टी वाचली. हलाहल विषानंतर समुद्रमंथन सुरूच राहिले आणि त्यातून अद्भुत असे रत्न दैवी वस्तू बाहेर पडू लागल्या. सर्व इच्छा पूर्ण करणारी कामधेनू गाय प्रकट झाली. ती ऋषीमुनींना अर्पण करण्यात आली. पांढऱ्या रंगाचा दिव्य ऐरावत हत्ती प्रकट झाला. तो इंद्रदेव यांना देण्यात आला. सर्व इच्छा पूर्ण करणारे झाड कल्पवृक्ष प्रकट झाले. ते देवांनी स्वर्गात नेले. संपत्ती आणि समृद्धीची देवी लक्ष्मी प्रकट झाल्या. त्यांनी भगवान विष्णूंना आपले पती म्हणून निवडले. त्यांच्या या विवाहाने स्वर्गात उत्सव झाला. त्यानंतर सुंदर असा चंद्र प्रकट झाला. भगवान शिवांनी त्याला आपल्या जटांमध्ये स्थान दिले. उच्चश्रवक घोडा प्रकट झाला. तो असुरांनी आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रकट झाली. धन्वंतरी ऋषी अमृताने भरलेला कुंभ घेऊन प्रकट झाले. अमृताचा कुंभ पाहताच असुर आणि देवांमध्ये संघर्ष सुरू झाला. असुरांनी अमृताचा कलश हिसकावून घेतला. ते अमृत पिण्याच्या तयारीत होते, पण तेवढ्यात भगवान विष्णूंनी एक युक्ती केली. त्यांनी मोहिनीचे रूप घेतले, जे अतिशय सुंदर स्त्री रूप होते. मोहिनीच्या सौंदर्याला असुर भुलले. मोहिनीने अमृत वाटण्याची जबाबदारी स्वतःकडे घेतली. मोहिनीने युक्तीने अमृत सर्व देवतांना दिले. देव अमृत पिऊन शक्तिशाली आणि अमर झाले. असुरांना असुरांना जेव्हा कळले की आपल्याला फसवले गेले आहे, तेव्हा ते संतापले, पण ते काहीच करू शकले नाही, कारण अमृत पिऊन देव हे शक्तिशाली झाले होते. कथेवरून आपल्याला ही शिकवण मिळते की जी गोष्ट आपल्याला मिळवायची असते त्यासाठी संघर्ष केला की विजय हा प्राप्त होतोच. जसं की देव आणि दानवांनी केलेल्या संघर्षाने अमृत प्राप्त झाले. कोणत्याही गोष्टीचा मोह आणि अहंकार चांगला नसतो, त्यामुळे नुकसानच होते. जसं की दानवांना त्यांच्या मोह आणि अहंकारामुळे विजय मिळवता आला नाही. त्याग आणि बलिदान ह्या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत, कारण भगवान शिवांनी त्याग आणि बलिदान करून सृष्टीचे रक्षण केले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच एक प्रसिद्ध कथा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.